स्टँडर्ड 12 सब्जेक्ट केमिस्ट्री टॉपिक आयोनिक इक्विलिब्रियम। आज आपण बघणार आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन। डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे किती प्रमाणामध्ये एखादा सबस्टन्स ब्रेक होईल। डिग्रीचा अर्थ प्रमाण, क्वांटिटी ऑफ डिसोसिएशन म्हणजे विरघळण्याची टेंडन्सी। एखादा सबस्टन्स आपण पाण्यात घातल्यावर तो किती प्रमाणात ब्रेक होईल त्याला आपण म्हणायचं आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन आणि ते डिनोट करतो लेटर अल्फा। So alpha is equal to number of mole of substance dissociated divided by total number of mole of substance dissolved. किती number of mole dissolve झालेले आहेत divided by किती number of mole आपण dissolve होण्यासाठी घातले होते त्याचा रेशो म्हणजे काय असेल डिग्री ऑफ डिसोसिएशन। एक्झाम्पल, समजा आपण NaCl सोल्युशन तयार करायचं घेतलंय, त्याच्यामध्ये 10 मोल जर आपण NaCl घातला असेल आणि त्यातले 5 मोल जर डिझॉल्व झाले तर हा रेशो काय येईल 5 डिझॉल्व झालेले आहेत। डिझॉल्व होण्यासाठी किती घातले होते 10, सो 5/10 म्हणजे आन्सर काय, हे काय असणार आहे त्याचं आन्सर असणार आहे। पर्सेंटेज डिसोसिएशन काढायचं असेल तर आपण करणार आहे डिग्री ऑफ डिसोसिएशनला इंटू 100। नेक्स्ट कन्सेप्ट बघायचं ह्या टॉपिक मध्ये ऍसिड अँड बेस। ऍसिड आणि बेस हे एक्सप्लेन करण्यासाठी वेगवेगळे सायंटिस्ट आले आणि त्यांनी त्यांची थेअरी एक्सप्लेन केली। त्यातला फर्स्ट सायंटिस्ट आहे अरेनियस आणि त्याला आपण म्हणतो अरेनियस थेअरी। सो अकॉर्डिंग टू अरेनियस ऍसिड कुणाला म्हणायचं, बेस कुणाला म्हणायचं, तर फर्स्ट बघूया आपण ऍसिड। ऍसिड म्हणजे असे सबस्टन्स ज्यांच्यामध्ये कंपल्सरी असला पाहिजे H+ आयन आणि तो जर सबस्टन्स मी वॉटरमध्ये डिझॉल्व केले तर तो काय दिला पाहिजे मला H+ आयन, तरच मी त्याला काय म्हणू शकते ऍसिड। सो अकॉर्डिंग टू अरेनियस द सबस्टन्स विच कंटेन H+ आयन and gives H+ ion in aqueous solution is called as acid. Example HCl, HCl मध्ये ऑलरेडी H आहे, जर आपण त्याला पाण्यात घातलं तर तो काय करेल H+ आयन देईल। दुसरे एक्झाम्पल H2SO4, HNO3 हे सगळे कशाचे एक्झाम्पल आहेत ऍसिड। नेक्स्ट बेस। अरेनियसच्या मते बेस कुणाला म्हणायचं, बेस असे सबस्टन्स असतील ज्याच्यामध्ये काय असेल OH- आयन, हायड्रॉक्सिल आयन, आणि जे वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यावर काय देतील मला OH- आयन्स। द सबस्टन्स विच कंटेन OH- आयन अँड गिव्स OH- आयन इन ॲक्वियस सोल्युशन आर कॉल्ड ॲज बेस। एक्झाम्पल NaOH, KOH। नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूया नेक्स्ट थेअरी, लॉरी ब्रॉन्स्टेड थेअरी आणि लेविस थेअरी बघूया।